हॅलो गाईज, तर मी कालच्या व्लॉगमध्ये बोलले होते मला सी सेक्शन का करावं लागलं. तर मला 5व्या महिन्यापासूनच बेड रेस्ट करायला सांगितली होती, कारण माझा गर्भ पिशवीच्या शेजारी असल्यामुळे मला कोणतं काम हालचाल करायला सांगितली नव्हती आणि माझा HB पण खूप कमी होता. त्यामध्ये मला 9वा लागला की लगेच लेबर पेन सुरू झालते आणि बाळाचं वजन पण कमी होतं. त्यामुळे आम्हाला एवढ्या लवकर डिलिव्हरी करायची नव्हती. म्हणून डॉक्टरनी मला 25 दिवस डे नाईट एक टॅबलेट सुरू केली. 9वा महिना लागल्यापासून मला 1 ते 2 दिवसाला सारखं हॉस्पिटलला जायला लागत होते आणि त्यामध्ये 2-3 टाईम सोनोग्राफी केली तर बाळाने पोझिशन घेतली होती. आम्ही 28 तारखेला सोनोग्राफी केली तर त्यामध्ये 10.5 पाणी होतं. त्यानंतर 31 तारखेला केली तर लगेच 7 पाणी झालं. त्यामुळे मॅडमनी मला अर्जंट डिलिव्हरी करायला सांगितली. त्यामध्ये मॅडम बोलल्या, जेवढा टाईम तुम्ही घ्याल तेवढी रिस्क वाढेल. आम्ही शनिवारी हॉस्पिटलला गेलो तर मॅडम लगेच बोलल्या, उद्या संडेला या डिलिव्हरीसाठी. सकाळी 7 वाजता बोलवलेलं, पण आम्हाला जायला 10 वाजले. नॉर्मलसाठी पण खूप ट्राय केलं तर सकाळी 10 वाजल्यापासून 4पर्यंत, पण काय वाटलंच नाही नॉर्मल डिलिव्हरी होईल. म्हणून आम्ही फायनली मग सी सेक्शन करायचं ठरवलं आणि 4:13 माझी डिलिव्हरी झाली आणि अशी क्यूट मला बेबी डॉल झाली.